नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आपण आता सध्या आहोत नाशिकला आणि नाशिकवरून आज आपण चाललेलो आहोत सिन्नरला. तर सिन्नरला आहे गोंडेश्वर महादेव मंदिर, तर ते पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत. तर तुम्ही कधी नाशिकला आलात तर इथून 25 किलोमीटरवरती सिन्नर आहे, तर तुम्ही हे नक्की कव्हर करा कारण ते मंदिर फार छान आहे. जर तुम्हाला सिन्नरला यायचं असेल तर तुम्हाला मुंबईवरून नाशिकला यावं लागतं किंवा मुंबईवरून तुम्हाला सिन्नरच्या बसेसही मिळून जातात. अदरवाईज जसं आम्ही मुंबईवरून नाशिकला आलो आहोत आणि नाशिकमधले बरेच स्पॉट आम्ही कव्हर केले, तर त्याचा वेगळा व्हिडिओ आपला पूर्ण फुल फ्लेज व्हिडिओ लवकरच येणार आहे. तर किंवा आलेला सुद्धा असू शकतो, हा व्हिडिओ टाकण्यावरती तो डिपेंड आहे. तर मी तो आय बटन मध्ये येईल आलेला असेल तर नाशिकवरून तुम्ही नंतर मग 25 किलोमीटरवरती सिन्नर असल्यामुळे तिथून तुम्हाला बसेस मिळून जातात. ज्या सिटी बसेस आहेत नाशिकच्या त्या तुम्हाला मिळून जातात किंवा एसटी ही तुम्हाला मिळून जातात. त्या व्यतिरिक्त तुम्ही असंही करू शकता, जसं आता आम्ही आमची एक स्कूटी रेंट केलेली आहे, तर ती रेंट करूनही तुम्ही सिन्नरला जाऊ शकता. सो आता 4 वाजलेत आणि आता पटकन आपण जाऊया आणि तिथे जाऊन महादेवांचं दर्शन करूया. आणि तुम्हाला स्कूटी रेंटलचा जर कॉन्टॅक्ट हवा असेल तर खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन किंवा मी इथे स्क्रीनवरती देईन. सो तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत मंदिराजवळ. तर हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि इथे असं ओपन पार्किंग एरिया आहे सगळा यांचा. तर चार्जेस नाही आहेत पार्किंगचे, तर इथे तुम्हाला गाडी लावून तुम्ही आज जाऊ शकता. मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मुख्य दरवाजे आहेत, पूर्व दरवाजा आणि दक्षिण दरवाजा. दक्षिण दरवाजातून प्रवेश केल्यावर समोरच भव्य असे मंदिर नजरेस पडते. महादेवांना समर्पित असलेले हे प्राचीन मंदिर 12व्या शतकात बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी मजबूत बेसाल्ट खडकाचा वापर करण्यात आला असून आजही त्याची भक्कमता पाहायला मिळते. हे मंदिर पंचायतन पद्धतीने बांधलेले असून त्याची हेमाडपंथीय स्थापत्यशैली पाहणाऱ्याच्या मनाला सहज भुरळ घालते. पंचायतन पद्धतीनुसार मुख्य मंदिर मध्यभागी स्थित असून त्याच्या 4ही दिशांना 4 छोटी मंदिरे बांधलेली आहेत. ही रचना या काळातील उत्कृष्ट वास्तुकलेचे उदाहरण मानली जाते. हे आहे मेन मंदिर आणि त्याच्या 4ही दिशांना 4 मंदिर आहेत. तर हे समोरचे तुम्ही पाहताय ना, तर हे सूर्यदेवाचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर या साईडला हे पार्वती मातेचं मंदिर आहे आणि अशीच 2 मंदिरं पुढे आहेत. एक आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि दुसरा एक पुढे इथे आहे, याच्या मागेच ते आहे विष्णुदेवाचं मंदिर. ते आता आपण पुढे जाऊन पाहूयाच. या मंदिराचे बांधकाम 12व्या शतकाच्या सुरुवातीस यादव साम्राज्यातील राम गोविंद यांनी केले होते. त्यांच्या नावावरून या मंदिराला प्रारंभी गोविंदेश्वर मंदिर असे नाव देण्यात आले होते. मात्र कालांतराने या नावाचा अपभ्रंश होऊन आज हे मंदिर गोंदेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाऊ लागले. मंदिरासमोर उभे राहिल्यास जणू अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरात आल्यासारखी अनुभूती मिळते. गर्भगृहात प्रवेश करतात उत्कृष्ट स्थापत्यशैलीचा एक अद्भुत नमुना पाहायला मिळतो. गर्भगृहातील खांबांवर केलेले अतिशय सूक्ष्म आणि सुंदर कोरीव काम पाहून मन अक्षरशः थक्क होते. मित्रांनो, हे आपलं मेन मंदिर आहे आणि त्याच्या ज्या बाहेरील भिंती आहेत ना, त्याच्यावरती छान असे शिल्पकला केलेली दिसते, कोरीव काम केलेलं आपल्याला दिसतं. तर त्याच्यामध्ये ना देवी देवतांचे शिल्पकला आहेत. त्या व्यतिरिक्त रामायणाच्याही काही गोष्टी इथे कोरलेल्या आहेत आणि त्यानंतर खाली इथे तुम्ही पाहू शकता मस्त छोट्या छोट्या हत्तींची ही शिल्प आहेत. तर याच्यावरून लक्षात येतं की आपली हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती त्या काळी ही किती समृद्ध होती. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे स्वर्गमंडप. या मंडपाला उघडे गोलाकार छत असून त्यावर केलेले उत्कृष्ट कोरीव काम विशेष लक्ष वेधून घेते. या मंडपातून आकाशाकडे पाहताना मन प्रसन्न आणि शांत होते.
मित्रांनो, हे होतं कोंडेश्वर मंदिर सिन्नरमधलं. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट सेफ आणि जय श्रीराम.